नमस्कार मित्रांनो, मी शुभम काळबांडे तुमच्या या नवीन टर्म इन्शुरन्सवरील व्हिडिओत स्वागत करतो. चला तर मग आपण बघूया या टर्म इन्शुरन्सवरील व्हिडिओत तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे. सर्वप्रथम आपण बेसिक्स ऑफ टर्म इन्शुरन्स म्हणजे टर्म इन्शुरन्स काय आहे ते बघून घेऊ. सेकंड, हू शुड टेक टर्म इन्शुरन्स, कोणी टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे. थर्ड, बेस्ट एज काय आहे टर्म इन्शुरन्स घेण्याची. फोर्थ, कॅल्क्युलेट कसा करावा की किती तुम्ही कव्हरेज घेतला पाहिजे. फिफ्थ, काही टिप्स देणार आहे मी तुम्हाला टर्म इन्शुरन्स बाय करण्याच्या. आणि लास्टला एक मी बोनस दिलेला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. किती प्रकारचे इन्शुरन्स असतात? जनरली दोन प्रकारचे इन्शुरन्स असतात. एक असतो लाईफ इन्शुरन्स आणि दुसरा असतो नॉन लाईफ इन्शुरन्स, ज्याला आपण जनरल इन्शुरन्स देखील म्हणतो. तर यामध्ये काय कव्हर होतं? तर यामध्ये तुमचं मोटर इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स आणि फायर इन्शुरन्स यासारख्या गोष्टी कव्हर होतात. पण आज आपण याबद्दल नाही, तर लाईफ इन्शुरन्स बद्दल बोलणार आहोत आणि स्पेसिफिकली टर्म इन्शुरन्स बद्दल बोलणार आहोत. आता टर्म इन्शुरन्स हा एका प्रकारचा लाईफ इन्शुरन्स आहे, जिथे एक व्यक्ती स्वतःला स्पेसिफिक टाइमसाठी कव्हर करते, म्हणजे एक टर्मसाठी कव्हर करते. त्या टर्म दरम्यान जर पॉलिसी होल्डरची डेथ झाली, त्याच्या नॉमिनीला डेथ बेनिफिट मिळतो. मी एक सिंपल उदाहरण घेतलं आहे मिस्टर एक्सचं. मिस्टर एक्सचे वय हे 30 आहे आणि त्यांनी 40 वर्षासाठी इन्शुरन्स काढलाय, म्हणजे वयाच्या 70 वर्षापर्यंत. आणि त्यांची जर डेथ 55व्या वर्षी झाली, तर का त्याच्या फॅमिलीला डेथ बेनिफिट मिळेल का? येस, त्याच्या फॅमिलीला डेथ बेनिफिट मिळेल. आपण नक्कीच म्हणू शकतो की टर्म इन्शुरन्स हा त्या करत्या व्यक्तीची जागा तर नाही घेऊ शकत, पण त्याची जे इन्कम आहे त्याला रिप्लेस करू शकतो. हू नीड्स टर्म इन्शुरन्स, कोणी टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे, हे मी एक तुम्हाला उदाहरणाद्वारे समजवतो. मिस्टर एक्स आणि मिस्टर वाय. मिस्टर एक्स हे मॅरिड आहेत, त्यांना 2 मुले आहेत, सोलो अर्नर आहेत, म्हणजे एकुलते एक कमावती व्यक्ती आहे. त्यांच्यावरती त्यांची वाईफ, चिल्ड्रेन, त्यांचे रिटायर्ड पॅरेंट्स हे डिपेंडेंट आहे. आणि मिस्टर एक्सने 50 लाखाचं होम लोन देखील घेतलेलं आहे. त्याच उलट मिस्टर वाय सिंगल फायनान्शियल इंडिपेंडेंट आहे, त्यांच्यावरती कोणी डिपेंडेंट नाही. त्याची इन्कमच ही 1 करोड रुपये आहे. त्याच इक्विव्हलंट म्हणजे त्याच बरोबरीची त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट पण आहे, आणि जेव्हा पण गरज असेल तेव्हा ते पैसे रेज करू शकतात. आता मला सांगा, या दोन पैकी कोणाला इन्शुरन्सची गरज आहे? मिस्टर एक्सला, कारण त्यांच्यावरती डिपेंडंट पण खूप आहेत आणि फायनान्शियल त्यांच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटीज पण खूप आहेत. यावरून आपण एक निष्कर्ष लावू शकतो की जी कमावती व्यक्ती आहे तिच्याकडे टर्म इन्शुरन्स असणे गरजेचे आहे. जी या व्यक्तीकडे लो इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंग आहे त्याच्याकडे टर्म इन्शुरन्स असणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तीवरती डेट आहे, कर्ज आहे, त्या व्यक्तीकडे टर्म इन्शुरन्स असणे गरजेचे आहे. आणि ज्या व्यक्तीवरती रिस्पॉन्सिबिलिटीज आणि डिपेंडेंट लोक खूप आहेत, त्याला पण टर्म इन्शुरन्स असणे गरजेचे आहे. बेस्ट टाइम टू बाय टर्म इन्शुरन्स. कोणता टाइम बेस्ट आहे टर्म इन्शुरन्स परचेस करण्यासाठी? अर्ली बाय, जेव्हा तुम्ही लवकर टर्म इन्शुरन्स परचेस करता, तेव्हा जो तुमचा प्रीमियम येतो हा खूप लो येतो. हेल्थ रिस्क, जसे-जसे आपले वय वाढत जाते, तसतसे आपल्याला खूप हेल्थ इश्यूज यायला लागतात. 40च्या नंतर बऱ्याच लोकांना आपण बघतो की बीपीचे प्रॉब्लेम होतात, डायबिटीजचे प्रॉब्लेम होतात. त्यामुळे जो तुमचा प्रीमियम आहे तो पण इन्क्रीज होऊन जातो. माझी ॲडवाइस अशी राहील की तुम्ही जेव्हा पण टर्म इन्शुरन्स घ्या, तो अर्ली घ्या. बाय करता तेव्हा तुमचा जो प्रीमियम होतो, हा सपोज तुम्ही ₹10,000 तुमचा प्रीमियम येत असेल वार्षिक, तर तो 10,000 वरतीच लॉक होऊन जातो. तो पुढे वाढणार नाही. का लवकर घेतला पाहिजे हे बघून घेऊ. मी एक एक्झाम्पल दिलं आहे. एक 25 वर्षाची व्यक्ती आहे, जिला 1 करोडचा टर्म इन्शुरन्स घ्यायचा आहे. तिचा जो प्रीमियम येतो तो फक्त ₹10,000 पर इयर येतो, आणि हा जो प्रीमियम आहे हा फिक्स असणार आहे त्याच्या 60 वर्षापर्यंत, म्हणजे त्याच्या वयाच्या 60 वर्षापर्यंत. त्याच्यामध्ये थोडाही वाढ होणार नाही. असं म्हणू शकतो आपण की जेव्हा तुम्ही अर्ली परचेस करता, तेव्हा तुमचा जो प्रीमियम आहे हा लॉक होऊन जातो. आता राईट कव्हर कसं कॅल्क्युलेट करायचं ते बघू. जेव्हा पण तुम्ही टर्म इन्शुरन्स घ्याल, तेव्हा तुम्ही टर्म इन्शुरन्स हा तुमच्या एच-एल-व्ही प्रमाणे घेतला पाहिजे. एच-एल-व्ही म्हणजेच ह्युमन लाईफ व्हॅल्यू. मी ते एक एक्झाम्पल दिलंय. ह्युमन लाईफ व्हॅल्यू म्हणजे काय? तर तुमच्या अॅन्युअल इन्कमच्या तुमचा कव्हरेज हा 15 to 20 टाइम्स असला पाहिजे. म्हणजेच जर तुमचे वार्षिक उत्पन्न अॅन्युअल इन्कम हे 10 लाख असेल, तर तुमचा कव्हर हा 1.5 ते 2 करोडचा असला पाहिजे. आता टाइप्स ऑफ टर्म इन्शुरन्स बघू. मार्केटमध्ये 3 प्रकारचे टर्म इन्शुरन्स आहेत. पहिला म्हणजे प्युअर टर्म इन्शुरन्स, दुसरा म्हणजे टर्म प्लॅन विथ आर-ओ-पी, त्यालाच आपण रिटर्न ऑफ प्रीमियम देखील म्हणतो. तिसरा आहे टर्म प्लस युलिप. प्युअर टर्ममध्ये तुम्हाला फक्त डेथ बेनिफिट मिळतं, त्यामध्ये मॅच्युरिटी बेनिफिट राहत नाही. म्हणजेच जर एखादी व्यक्ती जर तिने टर्म सर्व्हाइव्ह केला, तर तिला जी रिटर्नमध्ये काहीच मिळणार नाही. तिने जे भरलेली अमाउंट आहे ते पण मिळणार नाही. त्याच्यामध्ये डेथ बेनिफिट राहील. त्या पिरियडमध्ये जर पॉलिसी होल्डरची जर डेथ झाली, तर त्याच्या फॅमिलीला डेथ बेनिफिट मिळेल. याच उलट टर्म प्लॅन विथ आर-ओ-पी मध्ये तुम्हाला डेथ बेनिफिट प्लस मॅच्युरिटी बेनिफिट राहतं. यात जर पॉलिसी होल्डरची डेथ झाली, तर त्याच्या फॅमिलीला, त्याच्या नॉमिनीला डेथ बेनिफिट मिळेल. प्लस जर त्याची डेथ नाही झाली, तर त्याच्या फॅमिलीला किंवा त्यांनी जेवढे पण पैसे आतापर्यंत भरलेले होते, एक्सक्लुडिंग टॅक्सेस, ते त्याला रिटर्न केले जाईल. टर्म प्लस युलिपमध्ये यामध्ये पण तुम्हाला डेथ बेनिफिट प्लस मॅच्युरिटी बेनिफिट मिळतं. यामध्ये तुमचे जे रिटर्न्स राहतात हे एक मार्केट लिंक राहतात, जसं म्युच्युअल फंडमध्ये राहतात. आता प्रीमियम किती घेईल? प्रत्येक प्लॅनचा आपण प्रीमियम बघणार आहोत.
मी ते एक एक्झाम्पल घेतलंय. एक 30 वर्षाची व्यक्ती आहे. तिची पीपीटी म्हणजे पेमेंट करणार आहेत ते 30 वर्षासाठी आणि त्यामध्ये 2 रायडर ॲड केले आहेत. एक ॲक्सिडेंटल डेथ बेनिफिट आणि एक ॲक्सिडेंटल टोटल परमनंट डिसेबिलिटी. तर आता प्युअर टर्ममध्ये बघूया. त्या व्यक्तीचा जो प्रीमियम येतोय प्युअर टर्ममध्ये ₹20,593 येतोय. मी परत सांगतोय तुम्हाला, इथे तुम्हाला मॅच्युरिटी बेनिफिट काहीच मिळणार नाही. इथे फक्त तुम्हाला डेथ बेनिफिट मिळेल. टर्म प्लॅन विथ आर-ओ-पी मध्ये जो प्रीमियम येतोय हा ₹32,582 येतोय. याच्यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटी बेनिफिट जसं मी म्हटलं होतं, की यामध्ये तुम्हाला फक्त तुम्ही जी भरलेली अमाउंट आहे ती रिटर्न मिळणार आहे एक्सक्लुडिंग टॅक्सेस. ती असणार आहे ₹7,30,260. टर्म प्लस युलिप प्लॅन मध्ये तुम्हाला जो प्रीमियम येतोय हा ₹67,000 येतोय. आता तुम्हाला जसं मी पहिले सांगितलं होतं, की इथे तुमचे जे रिटर्न आहेत हे मार्केट लिंक्ड रिटर्न आहेत. आता अज्युम करू की तुमच्या फंडने तुम्हाला 15% चे रिटर्न दिले, तर तुम्हाला मॅच्युरिटी अमाउंट होणार आहे ₹1,54,00,000. आता बऱ्याच लोकांमध्ये कन्फ्युजन असतं, की माझ्यासाठी कोणता प्लॅन चांगला आहे. तुम्ही जर प्युअर प्रोटेक्शनच्या हिशोबाने बघत असाल, तर तुमच्यासाठी प्युअर टर्म प्लॅन किंवा टर्म प्लस विथ आर-ओ-पी हा एक चांगला ऑप्शन असू शकतो. पण जर तुम्हाला असं वाटतं, की नाही बाबा माझ्या याच्यावरती मला रिटर्न मिळालं पाहिजे, जे मी अमाउंट भरतोय त्याच्यावरती मला इन्व्हेस्टमेंट पण झाली पाहिजे, तर तुम्ही टर्म प्लस युलिप हा पण ऑप्शन कन्सिडर करू शकता. आता बघूया टॅक्स बेनिफिट. जो काही तुम्ही प्रीमियम भराल तो क्वालिफाय होईल डिडक्शनसाठी अंडर सेक्शन 80C च्या अंतर्गत. जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये टर्म इन्शुरन्स घ्यायला जाता तेव्हा तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे ऑफलाईन मोड आणि एक म्हणजे ऑनलाईन मोड. जेव्हा तुम्ही ऑफलाईनमध्ये जाता तिथे तुमचा थोडासा जो प्रीमियम आहे हा थोडा हायर साइडमध्ये येईल. कारण तिथे एक एजंटची फी आहे, एजंटचे कमिशन आहे. पण जेव्हा तुम्ही ऑनलाईन मोडवरती जाता तिथे तुम्हाला एक लो प्रीमियम बघायला मिळतो. कारण तिथे कोणती एजंटची फी किंवा कमिशन नाही आहे. त्यामुळे जो तुमचा प्रीमियम येतो हा थोडा लोअर साइड येतो. व्हाय बाय टर्म इन्शुरन्स ऑनलाईन? तुम्ही टर्म इन्शुरन्स ऑनलाईन बाय केला पाहिजे. तर पहिले कारण आहे लो प्रीमियम जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की तिथे एजंटची फी नाही त्यामुळे तो अफोर्डेबल होऊन जातो. सेकंड म्हणजे ट्रान्सपरंट प्रोसेस. तुम्हाला अनेक प्लॅन कंपॅरिझन दाखवले जाते आणि एक कन्व्हिनियंट आहे, की तुम्ही तुमच्या घरी बसून पण तुमचा टर्म प्लॅन करू शकता. क्विक अँड कन्व्हिनियंट जी प्रोसेस आहे ही ना लेंदी आहे. ऑनलाईन असल्यामुळे तुमचे सगळे कामं ऑनलाईन होऊन जातात. आणि दुसरं म्हणजे सिक्युअर पेमेंट. ज्यावेळेस तुम्ही पेमेंट कराल त्यावेळेस तुम्हाला सिक्युअर पेमेंट होतं. तुमचे गेटवेज असतात. तुम्ही यूपीआय, कार्ड पेमेंट कशानेही पेमेंट करू शकता. आणि मी तुम्हाला कशी मदत करू शकतो? जर तुम्हाला एक्सपर्ट गाईडन्स लागत असेल तर तुम्ही कन्सिडर करू शकता. आम्ही तुम्हाला तुमच्या नीडनुसार तुम्हाला टर्म प्लॅन करून देऊ. पर्सनलाइज प्लॅन करून देऊ. तुमच्यासाठी टेलर मेड प्लॅन करून देऊ. डेडिकेटेड सपोर्ट आहे. तुम्हाला काही असिस्टन्स लागला किंवा तुम्हाला काही क्लेम बद्दल गरज असली तर डेडिकेटेड सपोर्ट आहे. कॉन्टॅक्ट मी फॉर एक्सपर्ट टर्म इन्शुरन्स गायडन्स. तुम्हाला जर काही टर्म इन्शुरन्स बद्दल गायडन्स लागत असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला ऑनलाईन टर्म प्लॅन घ्यायचा असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. मी खाली माझा नंबर दिलेला आहे. यावरती तुम्ही कॉल करू शकता किंवा आम्हाला व्हॉट्सअप पण करू शकता. थँक फॉर वॉचिंग. तुम्ही जर हा व्हिडिओ YouTubeवरती बघितला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.